स्वारगेट पोलीस स्टेशनला पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोहोचले आहेत। इतर वरिष्ठ अधिकारी दाखल होत आहेत। 11:30ला गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट एसटी स्टँडला पोहोचणार आहेत। पुणे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झालेत। थोड्याच वेळात गृहराज्यमंत्री स्वारगेट प्रकरणाचा आढावा घेणार असल्याचं कळतंय। त्याआधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये सध्या उपस्थिती आहे। सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक आढावा घेऊया। मिकी, एकंदरीतच या प्रकरणासंदर्भातला संताप पाहता आता हळूहळू हालचालींना अधिक वेग येतोय असं दिसतंय। गृहराज्यमंत्री सुद्धा थोड्या वेळात पुण्यात पोहोचतायत। मिकी, अगदी या घटनेची ग्रॅव्हिटी पाहता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आयुक्तांना फोन करून या संदर्भातली माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील या ठिकाणी काही वेळात पोहोचतायत। त्यापूर्वी जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार ते देखील पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर जॉईंट सीपी असतील रंजन कुमार शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी डीसीपी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यामध्ये या पोलीस स्टेशन सध्या बैठक सुरू आहे। आतापर्यंत काय प्रोग्रेस आहे या सगळ्या संदर्भातला आढावा स्वतः पोलीस आयुक्त घेत आहेत, कारण काही वेळातच गृहराज्यमंत्री जेव्हा इथं दाखल होतील त्यांना देखील या संदर्भातले सगळे अपडेट्स या ठिकाणी आता द्यावे लागणार आहेत। किती पोलीस टीम्स तैनात आहे, गरज पडली तर आणखीन पोलीस टीम्स वाढवायची गरज आहे का, आणखीन काही लोकांना पाठवावं लागलं तर देखील त्या दृष्टीने देखील या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत। स्वतः पोलीस आयुक्त या सगळ्या केसवर बारीकीने लक्ष घेऊन आहेत। स्वतः ते येऊन आता स्वारगेट पोलीस स्टेशनला बसलेले आहेत आणि काही वेळातच गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील या ठिकाणी दाखल होतील। ते घटनाचं अर्थात ते एसटी आणि या ठिकाणी ही घटना घडलेली आहे स्वारगेट एसटी स्टँड मध्ये देखील जाऊन संपूर्ण आढावा घेणार आहेत, पाहणी देखील करणार आहेत आणि त्यामुळं स्वतः आता पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ऍक्शन मोडमध्ये ग्राउंडवर उतरून पाहायला मिळत आहे। मिकी, पुढचं अपडेट लवकरच घेऊ। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।